नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी इकडे मम्मीकडे आल्यानंतर मी हा शूट करतेय. तुम्हाला सुद्धा बघायचं होतं की मम्मीकडे आल्याच्या नंतर मम्मीचं जे घर आहे, म्हणजे माझं माहेरचं वसईचं जे घर आहे ते कसं दिसतं किंवा तिथे किती रूम आहे, किती पॅसेज आहे हे कोणाला माहिती नव्हतं. किती स्क्वेअर फूट मध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं. तर मग त्या सर्व गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या घराचं सुद्धा मी तुम्हाला टूर करून दाखवणार आहे. म्हटलं आता दुपारची वेळ आहे, 1 ते 1:30 वाजलेला आहे, दीडचा असा टायमिंग झालेला आहे. त्यामुळे म्हटलं सर्व कामं सुद्धा झालेली आहेत जी दुपारची आपली करायची असतात डेली रुटीनची. तर मग ती सर्व कामं झालेली आहेत, कपडे, भांडी, लादी वगैरे. आणि श्रेयांश आणि साईशाचं खाणं पिणं सुद्धा झालेलं आहे. तर आता थोड्याच वेळात ते झोपून जातील. त्यामुळे म्हटलं तिला थोडासा मी अभ्यास करायला दिलेला होता, तर मग ती तो अभ्यास करत बसलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सुद्धा दिसून येईल. तर ती आता थोडासा अभ्यास करायला बसलेली आहे. म्हटलं ती अभ्यास करते तोपर्यंत आपण हा शूट करून घेऊया, त्यानंतर मग त्या दोघांना सुद्धा मी झोपवेन. तर मग ह्या घराचं संपूर्ण मी शूट केलेलं आहे. हे घर किती स्क्वेअर फूट मध्ये वगैरे आहे आणि कितीपर्यंत घेतलेलं वगैरे आहे. त्यावेळी 2014 मध्ये हे घर घेतलेलं होतं, तर त्यावेळी ते कितीपर्यंत पडलं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करतील. तर आम्ही इथे 23 तारखेला आलो होतो वसईला आणि आता फटाफट असे हे दिवस किती लवकर निघून गेले. तिकडे सुद्धा असताना एवढं काही वाटत नाही, फक्त मी खूप बोर होऊन जाते, कारण की मग बोलायला सोबत कोणी नसतं आणि मला बोलायला खूप लागतं. तर मग इकडे असल्यामुळे मला सर्वच लोक भेटतात, त्यामुळे कधी दिवस फटाफट असा निघून जातो समजूनच येत नाही. आणि खूप छान असं वाटतं इथे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायला, बोलून राहायला. तर मग हे दिवस खूप लवकर असे निघून जातात आणि मग तिथे स्कूल वगैरे चालू होत असल्यामुळे मग जास्त दिवस असं राहता येत नाही. तर आमचा असा विचार होता श्रेयांशला वगैरे इथे ठेवायचा, पण मग तो राहणं इथे शक्य नाहीये साईशा किंवा मी नसताना किंवा आम्ही कोणी नसताना. तर मग अजूनपर्यंत त्याला इथे ठेवलं नाहीये कधी, त्यामुळे मग तो एकटा इथे राहणार नाही. तर मग तो सुद्धा सोबत येणारच आहे आणि आताच आम्ही 2-3 दिवसातच आम्ही रिटर्न डोंबिवलीला सुद्धा निघून जाऊ. आणि तिकडे गेल्यानंतर मग परत पुन्हा तेच डेली रुटीन, त्यानंतर मग रोजची कामं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत. त्यामुळे म्हटलं मग इकडचं आपण सर्वात आधी शूट करून घेऊया, कारण की मग हे दिवस फटाफट निघून गेले की मग तो वेळ मिळत नाही आपल्याला, की जो फ्री टाइम असतो त्यावेळी जास्त गोंधळ नसतो कोणाचा. तर मग असा काही क्वचितच असा वेळ मिळतो ज्यावेळी आपल्याला व्यवस्थित असं शूट करायला भेटतं. तर मग तो आता वेळ मला मिळाला, त्यामुळे म्हटलं मी आता हे शूट करून घेते. तर मग आज मम्मीच्या हातचे आज आंबोळ्या केल्या होत्या. आंबोळ्या आणि वाटाणा बटाट्याची भाजी होती, ते सुद्धा मी शूट केलेलं आहे. तुम्हाला ते नक्की दाखवेन. आणि ज्या पद्धतीने मी बनवते तीच पद्धत मम्मी सुद्धा करते, पण मी ज्यावेळी बनवते त्या चवीमध्ये आणि मम्मी आपल्या आईच्या हातची जी चव असते ती खरंच खूप वेगळी असते. माझी जी मम्मी बनवते त्यामध्ये परफेक्ट असं मीठ वगैरे पडलेलं असतं, सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात. जी उडदाची डाळ वगैरे ती टाकते ती सुद्धा परफेक्ट असते आणि त्याची खाताना चव व्यवस्थित लागते, खूप गोड अशी लागते. तर ती एक चव वेगळीच असते जी आपल्या हाताने कधीच होणं शक्य नाहीये. तर मग असे दिवस क्वचितच भेटतात ज्यावेळी आपल्याला आपल्या मम्मीच्या हातचं वगैरे खायला भेटतं. तर मी ते सर्व शूट केलेलं आहे, ते सुद्धा मी तुझ्यासोबत शेअर करते. इथे तयार केलेलं आंबोळीचं पीठ आहे, जे आदल्या दिवशीच ते तयार करून ठेवलेलं होतं. त्यानंतर मग त्याच्या आता पोळ्या करायला घेतल्या आणि त्याच्या बाजूच्या कढईमध्येच वाटाणा बटाट्याची सुद्धा भाजी तिने करून ठेवलेली आहे. इथे बाजूलाच हायवे असल्यामुळे तुम्हाला कदाचित ह्या व्हिडिओमध्ये गाड्यांचा आवाज सुद्धा सहज येत असेल. या मम्मीच्या हातच्या आंबोळ्या खायला आज बऱ्याच दिवसानंतर. हा मेन डोर आहे आणि हा
आमचा हॉल आहे. हा आमच्या घराचा खूप मोठा असा हॉल आहे. इथे श्रेयांश खेळतोय. ते साईशा मस्तपैकी अभ्यास करत बसले सुट्टीच्या दिवशी. तर हा असा हॉल आहे पूर्ण. त्यानंतर हा जो डोर आहे, ह्या डोरची इथे पूर्ण मस्त आहे की असं मोठं किचन आहे. हा नको. आणि ही किचनची पहिली बाल्कनी आहे. ह्या घराला सर्वच ठिकाणी अशा बाल्कनी आहेत. आणि नवीन अशी आम्ही ग्रिल लावून घेतलेली आहे इथे. आणि एक सांगायचं की ह्या ज्या टाइल्स वगैरे ज्या आहेत ह्या ऑलरेडी किचनला त्यांनीच लावून दिलेल्या होत्या. एक्स्ट्रा असं काही लावलेलं नाहीये. त्यानंतर मग ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ह्या सुद्धा ऑलरेडी ज्यावेळी रूम घेतलेली होती त्यावेळीच लावलेल्या होत्या. फक्त हे जे हॉलचे जे टाइल्स आहेत ते टाइल्स आम्ही लावून घेतलेले आहेत, म्हणजे माझं लग्न होण्याच्या आधी. त्यानंतर मग ही जी वॉल आहे स्पेशली टीव्ही साठी शोकेस वगैरे ठेवण्यासाठी जी वॉल होती तर ती स्पेशली करून घ्यायची होती. अजून सुद्धा रिनोव्हेशन करायचं ह्याचं बाकी आहे. त्यानंतर हा हॉलच्या नंतर हा मधला पॅसेज आहे. त्यानंतर ही हॉलची बाल्कनी आहे. दाखवते. इथे मस्तपैकी अशी तुळस छान अशी मोठी झालेली आहे. छान आहे ना. तिला अभ्यासाला बसवलंय सायशाला. त्यानंतर आपण बेडरूम मध्ये जाणार आहोत. तर हा मधला बेडरूम मध्ये जाण्याच्या आधीचा हा पॅसेज आहे, ज्याला दोन्ही साईडला टाइल्स वगैरे अशा लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे जरी कोणी आलं बाहेरून वगैरे तर मग ही एक्स्ट्रा अशी बेसिंग लावून घेतलेली आहे. त्यानंतर मग हे वरती लॅम्प आहेत जे रात्रीच्या वेळी चालू केले जातात. छोटे छोटे पेरल्स असे त्याला लावलेले आहेत, त्यामुळे ते खूप छान असे वाटतात. आणि मेन म्हणजे असं दाखवायचंय की दोन्ही बाजूला ह्या पॅसेजच्या राईट साईडला दोन्ही बाजूला हे बाथरूम आहेत. हे बघा. त्यानंतर मग हा बेडरूमचा दरवाजा आहे. बेडरूम सुद्धा आमच्या इकडच्या साईडला खूप लहान लहान आहे, डोंबिवली साईडला वगैरे जिथे आम्ही राहतो तिथे तरी. पण हा तुम्ही बेडरूम बघू शकता, खूप मोठा आहे. इथे सुद्धा आम्ही ह्या टाइल्स लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे जे स्पेशल वॉल असतात तिथे वेगवेगळ्या अशा डिझाईन करून घेतलेल्या आहेत. तेव्हाच इथे सुद्धा ब्ल्यू पर्पल कलर मध्ये करून घेतलेला आहे. ही माझी चॉईस होती. आणि अशा प्रकारे ही पीओपी वगैरे करून घेतलेली आहे. तर आता हे सर्व पुन्हा काढणार आणि त्यानंतर मग नवीन असं रिनोव्हेशन करून घेणार आहोत नवीन. त्यानंतर ही बेडरूमची बाल्कनी आहे अशा प्रकारे. आणि या बाहेरच्या साईडला सर्व कंपन्या आहेत बफिंगच्या वगैरे. आणि हा आमचा चिकू. चिकी 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 चिकी. ए चिकू चिकू चल, येतो माझ्यासोबत, येतो. झोप झोप. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा किती मोठा असा बेडरूम आहे. प्लस इथे सुद्धा एवढी जागा कबर्ड वगैरे ठेवून, त्यानंतर मग कम्प्युटर वगैरे असं ठेवून, कम्प्युटरचा टेबल ठेवून सुद्धा एवढी जागा बाकी राहते. त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा एवढी जागा रिकामी राहते. खरंच खूप मोठा आहे.
अशा पद्धतीने हे माझं माहेरचं घर म्हणजेच वसईचं घर आहे हे. हे जे हॉलचं आहे पीओपी आम्ही काढून टाकलेली आहे. त्यानंतर ती नवीन आम्ही रिनोव्हेशन करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने आमचं घर आहे वसईचं. झाला का अभ्यास? काय लिहिते? बाकी एक घर तर संपूर्ण घराचं टूर करून झालेला आहे आणि तुम्हाला हा पॅसेज घराचा हा स्पेस आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हे घर आम्ही 2014 मध्ये विकत घेतलेलं होतं. त्यावेळी हे घर आम्हाला 35 लाखाला पडलं, म्हणजे विकत घेतलं आम्ही 35 लाखापर्यंत. तर आता जवळजवळ 10 ते 11 वर्ष होत आली आहेत. तर ह्याची आता किंमत किती झाली असेल ते सुद्धा मला सांगा. कारण की बाजूला हायवे लाईन सुद्धा आहे आणि मेन नाक्यावरती असल्यामुळे ह्याची प्राइस सुद्धा फटाफट अशी वाढत जाते. त्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या घराचा जो एरिया आहे स्क्वेअर फूट आहे तो 750चा आहे. तर तुम्हाला हे घर बघायला कसं वाटलं? आणि अजून सुद्धा बाजूला टाइल्स वगैरे लावून घेतलेले आहेत, पण रिनोव्हेशन जे वरचं पीओपी वगैरे केलेलं होतं ते थोडंसं खराब झालेलं, त्यामुळे मग ते काढून टाकलेलं आहे. आणि आता त्याचं नवीन पुन्हा हे पुन्हा हे घर रिनोव्हेशन करणार आहोत आणि ते सुद्धा पीओपी वगैरे सुद्धा नवीन सर्व लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला हे घर बघायला कसं वाटलं? माझं माहेरचं वसईचं घर हे कसं वाटलं? इथली माणसं कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण असंच भेटत राहू पुढच्या नवीन आणि छान छान व्हिडिओ सहित. आणि हा व्हिडिओ जास्त मोठा मी केलेला नाहीये, कारण की मग घराबद्दलच मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि बाहेरच्या एरियामध्ये मी कुठे गेलेली नाहीये, कारण की मग सर्वच दाखवणं पॉसिबल होत नाही लगेचच एका वेळेस. तर त्यासाठी बाहेरचा एरिया मी दाखवलेला नाहीये बिल्डिंगचा, फक्त मी घराचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलंय. तर तुम्हाला हे घर बघायला कसं वाटलं आणि या घराची जी माणसं वगैरे आहेत ते तर ती मला आवडली का किंवा स्वभावाने कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. तोपर्यंत आपण असंच भेटत राहू पुढच्या आणि नवीन छान छान व्हिडिओज आहेत. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. खाली बस. बाय सायशा. बाय.